विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर जो प्रश्न दिसतोय तो आपण एकदा वाचूया। 9, 8, 4, 3, 5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी संख्या किती? असा एक साधा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेत विचारला जातो। तर बघा अंक किती दिलेत बघा 1 2 3 4 5 अंक दिलेत आणि आपल्याला किती अंकी संख्या तयार होतील विचारले। 5 अंकी किती संख्या तयार होतील आपल्याला विचारलेलं आहे। तर मित्रांनो काय करायचं बघा एकूण अंक किती आहेत 1 2 3 4 5 मग 5 तसंच घ्यायचं। मग उत्तीतपासून उतरत्या क्रमाने 1 पर्यंत सर्व अंक लिहायचे। 5 च्या आधी काय येणार 4, 4 च्या आधी काय येतो 3, 3 च्या आधी काय येतो 2, 2 च्या आधी काय येतो 1। आता या सर्वांचा गुणाकार करायचा। 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120, 120 एक्के 120। म्हणजे या 5 अंकांपासून 5 अंकी किती संख्या तयार होतील 120 हे तुमचं उत्तर असणार आहे। हाय का नाही सोपं? आता असाच एक प्रश्न पाहूया दुसरा बघा 2 4 6 8 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून एकूण किती 4 अंकी संख्या तयार होतील। तर मित्रांनो इथं सुद्धा तसंच करायचंय। अंक किती आहेत 1 2 3 4 आणि किती 4 अंकी किती संख्या तयार होतील ते विचारले आपल्याला। मग काय करायचंय मित्रांनो एकूण अंक किती आहेत 1 2 3 4 मग 4 लिहून घ्यायचं। 4 च्या आधी येणार 3, 3 च्या आधी येतो 2, 2 च्या आधी येतो 1 उलट लिहून घ्यायचं आणि गुणाकार 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 एक्के 24। मग किती संख्या तयार होतील इथं 24 संख्या तयार होतील। तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। ओके तर हे असं सोडवायचं असतंय। ओके तर असा प्रश्न आला की पटकन असं उत्तर काढून लगेच लिहून टाकायचं। थँक्यू।